बेथानी येथे पोहोचल्यावर त्यांना समजले की लाजराला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला भेटावयास सामोरी गेली. मार्था येशूला म्हणाली, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तर येशूने तिला सांगितले, तुझा भाऊ पुन्हा जिवंत होईल. येशू तिला म्हणाला, मृतांना उठविणारा आणि त्यांना पुन्हा जीवन देणारा केवळ मीच आहे. जो कोणी माझवर विश्वास ठेवतो तो मरण पावलेला असला तरी तो पुन्हा जगेल. येशू पुन्हा अंतर्यामी अति दुःखाने व्याप्त कबरेजवळ आला. ती एक गुहा होती आणि तिच्या तोंडावर मोठी धोंड लोटलेली होती. येशू म्हणाला, धोंड बाजूला काढा. परंतु प्रभूजी, मृत इस्माची बहीण मार्था म्हणाली, आतापर्यंत त्याला भयंकर दुर्गंधी सुटली असेल. येशू म्हणाला, मी तुला सांगितले नव्हते काय की तू विश्वास ठेवशील तर तुला देवाकडून अद्भुत चमत्कार पाहावयास मिळेल. येशू मोठ्याने हाक मारून म्हणाला, लाजरा बाहेर ये. तेव्हा लाजर बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले होते व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने लोकांस म्हटले, त्याची प्रेत वस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.